नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला कोल्हापूर SRPF साठी विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत। यामध्ये आपण 2024 साठी जी पोलीस भरती होणार आहे त्यासाठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून हे प्रश्न घेत आहोत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये उपलब्ध होईल। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जवळपास पहिले 15 जे प्रश्न असणार आहेत हे पूर्ण प्रश्न आपण मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत। पहा, त्यामुळे हा प्रश्नसंच थोडासा महत्त्वाचा ठरणार आहे। खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही, तर यामध्ये लक्षात ठेवायचं अनुस्वार संधी हे जे आहे हा संधीचा प्रकार येत नाही। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। यामध्ये मित्रांनो काही पॉइंट्स पहा, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो। त्या वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असं म्हटलं जातं। लक्षात ठेवा, संधी याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। तर संधीचे मुख्य किती 3 प्रकार आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। आणि जो अनुस्वार संधी आहे तो संधीचा प्रकार येत नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, शब्दांच्या खालील जातींपैकी कोणती विकारी नाही। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या, म्हणजे आपलं रिव्हिजन याच ठिकाणी होऊन जाईल। तर पहा, खालीलपैकी जातींपैकी कोणती विकारी जात नाही, तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2। तर क्रिया विशेषण अव्यय हे जे आहे हे विकारी जातीमध्ये येत नाही। लक्षात ठेवा, शब्दांचे एकूण किती 8 जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे जे आहेत हे विकारी असतात। क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हे जे आहेत हे अविकारी असतात। लक्षात ठेवायचं, विकारी आणि अविकारी। विकारीमध्ये कोणते कोणते येतात, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। आणि अविकारीमध्ये शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। म्हणजे या ठिकाणी क्रिया विशेषण अव्यय आहे म्हणजे ती जात विकारी नाही, म्हणजे कोणती आहे ती अविकारी आहे। तर विकारी म्हणजे काय, तर ज्या शब्दांच्या जातीत लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो त्यांना विकारी म्हटलं जातं। आणि अविकारी म्हणजे काय, तर शब्दांच्या जातीत लिंग, वचन, विभक्ती यामुळे कसल्याही प्रकारचा बदल होत नाही, ते अविकारी शब्द असतात। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, भाववाचक नाम यास डॅश असेही नाव आहे। पहा, या ठिकाणी डबल नाव दिलेलं आहे। भाववाचक नामाला अजून कोणत्या नामाने ओळखलं जातं, तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2। तर धर्मवाचक असंही त्याला म्हटलं जातं भाववाचकला। लक्षात ठेवा, भाववाचक नाम यास धर्मवाचक नाम असंही म्हटलं जातं। तर भाववाचक नाम म्हणजे काय, तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण, धर्म किंवा त्यांचा भाव संबोधला जातो किंवा त्या गोष्टींचा बोध होतो, अशा शब्दाला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असंही म्हटलं जातं। सामान्य नाम, विशेष नाम यांना आई, ई, की, गिरी, ता, पण, पणा, य, वा यासारखे प्रत्यय लागून भाववाचक नाम जे असतात हे तयार होत असतात। लक्षात ठेवा, भाववाचकाला अजून नाव काय आहे, तर धर्मवाचक। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी हा सर्वनामाचा प्रकार नाही। खाली दिलेल्यापैकी कोणता प्रकार आहे की जो सर्वनामाचा प्रकार येत नाही, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4। तर स्त्रीवाचक सर्वनाम हे जे आहे हे सर्वनामाच्या प्रकारामध्ये येत नाही। यामध्ये दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम येतात, पण स्त्रीवाचक सर्वनाम येत नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। लक्षात ठेवा, वाक्यात नामाच्या ऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला आपण सर्वनाम म्हणतो। तर सर्वनामाचे एकूण किती 6 प्रकार पडतात। हा प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट आहे, किती पडतात, तर 6 पडतात। त्यामध्ये कोणते कोणते आहेत, पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक हे सर्वनामाचे 6 प्रकार आहेत। यावरही आपल्याला महत्त्वाचे पॉइंट्स आपण घेणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 4।
प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रधानत्व सूचक व गौणत्व सूचक हे डॅश अव्ययाचे प्रकार आहेत. पहा, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक हे कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर उभयान्वयी अव्ययाचे ते प्रकार आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक हे कशाचे आहेत? उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार आहेत. दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, यावरती आपण एक व्याख्या घेतलेली आहे उभयान्वयी अव्ययाची. आणि मराठी व्याकरणामध्ये मित्रांनो हे काही थोडेसे असे प्रश्न आहेत की हे आपल्याला रिपीट होणारे प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या जर आपल्याला व्याख्या पाठ झाल्या तर त्यावरून आपल्याला उत्तर काढणं हे एकदम सोपं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, क्रीडांगण हे डॅश या समासाचे उदाहरण आहे. पहा, क्रीडांगण हे जे आहे हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 4, तर तत्पुरुष समास. लक्षात ठेवा, क्रीडांगण हा जो शब्द आहे हा तत्पुरुष समासाचं एक उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी आपण याची माहिती घेऊन या. पहा, तत्पुरुष समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा त्याची विभक्ती हा प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्याला तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. यामध्ये पहा, क्रीडांगण कशासाठी असतं? तर क्रीडासाठी असतं. अंगण हे जे आहे हे चतुर्थी तत्पुरुषाचा तत्पुरुष समास आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. पहा, पाणी या ठिकाणी शब्द दिलेला आहे, तर पाण्याला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगितला आहे. मित्रांनो, समानार्थी विरुद्धार्थी शब्द यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. पहा, त्यावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न हे नेहमी पडलेले असतात. त्यामुळे हा जो घटक आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचा, त्यासाठी आपण 200 पेक्षा जास्त परीक्षेला विचारलेले शब्द घेतलेले आहेत. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर पहा, पाण्याला समानार्थी नसलेला शब्द, तर त्याचा अर्थ होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर भुज. भुज म्हणजे काय? भुज, कर, हात हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत. पण यामध्ये पाण्याला जल, तोय, नीर हे जे आहेत हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत. भुज हा येत नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, शूद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. पहा, शूद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो या शब्दाची किंवा या अर्थाची म्हण कोणती आहे? तर असा अर्थ होतो पहा पर्याय क्रमांक 1, तर टिटवी देखील समुद्र आटवते असा त्याचा म्हणजे या प्रकारची म्हण होते. पहा, या अर्थावरून लक्षात ठेवा कोणता आहे म्हण, कोणती आहे? टिटवी देखील समुद्र आटवते. या ठिकाणी अजून एक आहे पहा, कोल्हा काकडीस राजी. त्याचा अर्थ काय होतो? लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात. आयत्या बिळावर नागोबा. आयत्या बिळावर नागोबा. पहा काय आहे? मेहनत दुसरा व्यक्ती घेत असतो पण लाभ मात्र वेगळ्याच व्यक्तीला मिळतो, त्याला म्हटलं जातं आयत्या बिळावर नागोबा किंवा आयत्या घरात घरोबा असाही एक म्हण आहे. पण ती म्हणीमध्ये आपल्या कधी आतापर्यंत विचारलेली नाही. राईचा पर्वत करणे म्हणजे काय? अतिशोक्ती करणे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि आपल्याला अशाच पद्धतीच्या 200 म्हणी जर मित्रांनो पाहायच्या असतील तर सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण IBPS TCS हा जो पॅटर्न आहे यानुसार विचारण्यात आलेले प्रश्न जे आहेत ते आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9 आहे, संबंध नसलेल्या गोष्टीत अकारण लक्ष घालणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक अर्थ दिलेला आहे, संबंध नसलेल्या गोष्टीमध्ये विनाकारण किंवा अकारण लक्ष घालणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता होईल? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर लष्कराच्या भाकरी भाजणे असा त्याचा अर्थ होतो. लक्षात ठेवा, लष्कराच्या भाकरी भाजणे याचा अर्थ काय आहे? तर कोणत्याही गोष्टीचा संबंध नसताना त्या गोष्टीमध्ये बिना कामाचं लक्ष घालणं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, अत्यंत मूर्ख माणूस डॅश यास समानार्थी अलंकारिक शब्द शोधायचा आहे. पहा, अत्यंत मूर्ख माणूस याला अलंकारिक शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर अकलेचा कांदा हा जो शब्द आहे किंवा असा जो अर्थ आहे अत्यंत मूर्ख माणूस त्याला म्हटलं जातं पहा अकलेचा कांदा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर पहा, अत्यंत मूर्ख माणूस अकलेचा कांदा. आज्ञा वेताळ म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य. कर्णाचा अवतार अतिशय उदार. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाची मसलत देणे. पहा, या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. कूपमंडूक म्हणजे काय? तर संकुचित दृष्टीचा या ठिकाणी घेण्यात आला आहे.
चरपट पंजरी म्हणजे काय? निरर्थक बडबड. तर मित्रांनो यावरती हा जो आहे चरपट पंजरी यावरती आपल्याला जवळपास 16 वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे हा जो अलंकारिक शब्द आहे हा देखील महत्त्वाचा असणार आहे. पण या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा, अकलेचा कांदा म्हणजेच अत्यंत मूर्ख मनुष्य. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, चुकीची जोडी या ठिकाणी काही साहित्य आणि त्याचे लेखक दिलेले आहेत, त्यामधील आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 2, एकच प्याला केशवसूत यांनी लिहिलेलं नाही, म्हणजेच ही जोडी चुकीची आहे. यामध्ये नटसम्राट हे विवा शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे. या ठिकाणी शारदा पहा गोविंद बल्लाळ देवळ यांनी लिहिलेलं आहे. अभंग गाथा संत तुकारामांचे आहे. भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांचे आहे आणि अभंग संत एकनाथांचे आहेत. पण एकच प्याला हे जे नाटक आहे हे राम गणेश गडकरी यांचं आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे तर केशवसूत यांचं दिलेलं आहे. लक्षात ठेवायचे, म्हणजेच हे उत्तर आपलं बरोबर आहे, पण ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, एखादे वाक्य वा चरणात एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा डॅश अलंकार होतो. यावर आपल्याला अलंकारावरती एक व्याख्या विचारलेली आहे. पहा, अलंकार कोणता अलंकार यावरती व्याख्या आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एक प्रॉपर आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. तर पहा काय आहे, एखादं वाक्य किंवा त्या चरणात एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती म्हणजे काय ते रिपीट होतं, तर तेव्हा कोणता अलंकार होत असतो? तर तेव्हा होत असतो पहा अनुप्रास अलंकार. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा, अनुप्रास अलंकाराची व्याख्या काय आहे, एखादं वाक्य किंवा त्या चरणामध्ये एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते म्हणजे ते वाक्य रिपीट होतं किंवा ते अक्षर जे आहे ते रिपीट होतं तेव्हा होतो पहा अनुप्रास अलंकार. प्रश्न क्रमांक 13 आहे, किडूक मिडूक हा मराठीत आलेला शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? पहा, प्रॉपर हा जो शब्द आहे हा दुसऱ्या भाषेतील होता, पण हा मराठी भाषेमध्ये आलेला आहे. कोणता शब्द आहे? किडूक मिडूक. तर हा प्रॉपर कोणत्या भाषेतील शब्द आहे? तर हा शब्द आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, तर तेलुगू भाषेतील हा शब्द आहे. पहा, तेलुगू भाषा यातील हा शब्द आहे किडूक मिडूक. आणि आपल्याला भाषावरती असे प्रश्न विचारले जातात. बाय चान्स आपल्याला जर 1 ते 2 प्रश्नही विचारले जातात, कारण छोटे छोटे घटक असतात, यावरती हमेशा प्रश्न आपल्याला पडलेले असतात. प्रश्न क्रमांक 14 आहे, संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना डॅश शब्द असं म्हटलं जातं. हा देखील प्रश्न आपल्याला जवळपास 7 ते 8 वेळा विचारण्यात आलेला आहे. कारण हाच प्रश्न पहा 2023 ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये आपल्याला जवळपास 5 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला, पण प्रश्न जशाच तसा हाच होता. संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले जे शब्द आहेत त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 4 तत्सम शब्द. लक्षात ठेवा, तत्सम शब्द म्हणजे काय, तर संस्कृत भाषेतून जशाच तसे रूढ झालेले शब्द. यामध्ये कोणते कोणते आहेत पहा, कवी, मधु, गुरु, पिता, पुरुष हे जे आहेत हे जशाच तसे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत शब्द आलेले आहेत. किंवा संस्कृत भाषेतून मराठीत येताना काही शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो, त्यांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा तद्भव शब्दाची देखील आपण व्याख्या पाहिली आहे. तद्भव शब्द म्हणजे काय, तर संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये येताना काही शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल होत असतो. पहा, मूळ रूपामध्ये बदल होतो, त्यांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं. यामध्ये पहा घर, घराला काय होता संस्कृत शब्द गृह, पायाला काय होता पद, भाऊला काय होता पहा भ्राता किंवा भ्रातृ. हे जे आहेत हे शब्द जशाच तसे मराठी भाषेमध्ये आले आहेत, पण त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे हे जे शब्द आहेत दिलेले आपल्याला हे तद्भव शब्द आहेत. आणि यामध्ये पहा कवी, मधु, पिता, पुरुष आणि गुरु हे जे शब्द आहेत हे तत्सम शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची या अर्थाची म्हण कोणती आहे? मित्रांनो, जे कोल्हापूरला SRPF भरती झाली 2023 ची, त्यामध्ये मराठी व्याकरण हे सर्वात आतापर्यंत सोपं विचारण्यात आलेलं होतं. त्यातीलच हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहा, भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची या अर्थाची म्हण कोणती होईल? तर या अर्थाची म्हण आहे पहा पर्याय क्रमांक 2 नाव मोठं लक्षण खोटं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पहा, या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला पुस्तक आणि त्यांची लेखक दिलेली आहेत किंवा साहित्य आणि त्यांची लेखक दिलेले आहेत. यातील चुकीची जोडी कोणती आहे पहा, गीताई लोकमान्य टिळक ही जी जोडी आहे ही चुकीची आहे. यामध्ये श्यामचाई साने गुरुजींनी लिहिलं आहे, कऱ्याचे पाणी आचार्य अत्रे आणि राधेय रणजित देसाई यांनी लिहिलं आहे.
पण गीताई हे जे आहे पहा, हा ग्रंथ विनोबा भावे यांचा आहे. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे, पण उत्तर आपलं बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17 आहे, विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. पहा, दिन या शब्दाचा विरुद्धार्थ असणारा शब्द कोणता आहे? दिन म्हणजे काय? तर दिवस. मग दिवसाला विरुद्धार्थी शब्द काय होतो? रात्र. तर रात्रीचा समानार्थी शब्द काय आहे? रात्रीला या ठिकाणी आपण रजनी या नावाने देखील ओळखलं जातं. लक्षात ठेवा, दिन म्हणजे दिवस, रजनी म्हणजे रात्र. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, परत एक वेळ आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे आणि यामध्ये आपल्याला अर्थ आणि वाक्प्रचार असं विचारण्यात आलेलं आहे. यामध्ये चुकीची जोडी कोणती असणार आहे? पहा, गट्ट करणे ही जी जोडी आहे चुकीची जोडी आहे. म्हणजेच पहा, या ठिकाणी चोप देणे, कणिक तिमणे, कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, तिलांजली देणे म्हणजे आशा सोडणे, पण गट्ट करणे म्हणजे अबोला धरणे होत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, पोळपाट हे डॅश समासाचं उदाहरण आहे. पहा, पोळपाट हा जो शब्द आहे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, चतुर्थी तत्पुरुष समास आहे पोळपाट. यामध्ये पहा, पोळपाट म्हणजे पोळीसाठी पाठ, चतुर्थी तत्पुरुष समास. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, झाड हे डॅश आहे. पहा, झाड हे काय आहे? तर खाली आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. झाड जे आहे मित्रांनो, झाडाला एक सामान्य नाम आहे. पहा, झाड, यामध्ये कशाचं झाड हे दिलेलं नाही, फक्त झाड हा शब्द आहे म्हणजेच ते सामान्य नाम आहे. लक्षात ठेवा, झाड हे सामान्य नामामध्ये येतं. सामान्य नाम म्हणजे काय असतं? पहा, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूंना सामान्य नावे दिली जातात, त्यांना सामान्य नाम असं म्हटलं जातं. पहा, जसं की मुलगा हे देखील सामान्य नाम आहे. यामध्ये जर काही स्पेशल नाव दिलं असतं, समजा गणेश असं जर नाव दिलं असतं तर गणेश हे नाम झालं, पण मुलगा हे सामान्य नाम आहे. यामध्ये विशेष नाम काय आहे? पहा, तर ज्या नामाने ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा त्या वस्तूचा बोध होतो, त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, सामान्य नाम आहे झाड. प्रश्न क्रमांक 21 आहे, थुंकी झेलणे या म्हणीचा अर्थ काय आहे? पहा, थुंकी झेलणे या म्हणीचा अर्थ. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 4 तर खुशामत करणे. पहा, त्यालाच म्हटलो आपण काय, तर थुंकी झेलणे म्हणजे काय? खुशामत करणे. पोटाला चिमटा घेणे. पहा, पोटाला चिमटा घेणे म्हणजे अर्धपोटी राहणे. वर्ज करणे म्हणजे त्या एखाद्याचा त्याग करणे. दात कोरून पोट भरणे म्हणजेच काय, तर काटकसर करणे. पण या ठिकाणी थुंकी झेलणे म्हणजेच काय, तर एखाद्याची खुशामत करणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणता नवरसातील रस नाही? पहा, जे 9 रस आहेत मराठीमध्ये, 9 रस जे आहेत मित्रांनो ते देखील आपण पाहणार आहोत. पण प्रश्न आहे की त्यापैकी 9 रसातील कोणता रस नाही? याचं उत्तर काय आहे? चीड हा जो शब्द आहे हा 9 रसामध्ये नाही. लक्षात ठेवा, वीर, बिभस्त आणि शांत हे 9 रसापैकी एक रस आहे, पण चीड हे येत नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, एकूण 9 रस आहेत, तर ते 9 रस कोणते आहेत? शृंगार रस, वीर रस, करुण रस, रौद्र रस, हास्य रस, भयानक रस, बिभत्स रस, अद्भुत रस आणि शांत रस हे जे आहेत हे 9 प्रकारचे रस आहेत. त्यामध्ये चिडेचा रस येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण या विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, हे आहे पुणे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला जशाच तसा पुणे SRPF मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. पहा, त्यालाच आपण काय म्हणतो, CID म्हणतो. तर याची स्थापना कधी झाली आहे? 1905 या वर्षी पुणे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग हे जे आहे हे अतिरिक्त पोलीस महासंचालकाच्या नेतृत्वाखाली काम करत असतं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, 2022च्या व्याघ्र जनगणनेची किंवा व्याघ्र गणनेची आकडेवारी खालीलपैकी किती आहे? व्याघ्र म्हणजेच काय, तर वाघांची जनगणना. पहा, वाघांची गणना करणं हे त्यालाच म्हटलं जातं पहा, व्याघ्र गणना. तर याचं उत्तर असणार आहे 3167. पर्याय क्रमांक 3. तर ज्यावेळी 2022ला व्याघ्र गणना झाली त्या आकडेवारीनुसार 3167 इतके वाघ होते.
तर भारतात वाघांची गणना 2006 मध्ये सुरू झालेली आहे. व्याघ्र जनगणना दर 4 वर्षातून एक वेळा केली जाते. लक्षात ठेवा, यावर आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. व्याघ्र जनगणना कधी होते, तर ती होते 4 वर्षामध्ये एक वेळा. आणि सुरू कधी झाली, तर 2006 या वर्षी. व्याघ्र गणना 2022 नुसार भारतामध्ये 3167 इतके वाघ होते. तर सर्वाधिक वाघ जे आहेत ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये होते. आणि जी आपली लोकांची जनगणना आहे ही दर 10 वर्षानंतर घेतली जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद हे डॅश भूषवतात. पहा, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. 2 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. एक वेळा आपल्याला प्रश्न हा विचारला होता. पहा, 2019च्या तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद डॅश भूषवतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर लोकसभा अध्यक्ष हे जे आहेत हे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवत असतात. कोण? लोकसभा अध्यक्ष. संयुक्त बैठक कलम 108 नुसार आहे आणि भारतीय संविधान कलम 79(2) या कक्षामध्ये विभागण्यात आलेली आहे. राज्यसभा कलम 80 आणि लोकसभा कलम 81 मध्ये विभागण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर राजस्थान हे जे आहे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. याविषयी महत्त्वाचे मित्रांनो 2 पॉइंट्स आपण जाणून घेऊया. तर पहा काय आहे, किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान आहे. सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. यावरती पहा आपला दुसरा प्रश्न काय तयार होत आहे, तर सेवा हमी कायद्यातील ऑनलाईन सेवा किंवा सेवा ऑनलाईन देणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे आणि किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारं राजस्थान हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, डॅशच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे. म्हणजे खालीलपैकी कोणता असा देशाची राज्यघटना आहे की त्या राज्यघटनेवरून भारताच्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे अवलंबले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्व जे आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, कोणत्या देशाकडून? आयर्लंडकडून. अमेरिकेकडून काय घेण्यात आलेलं आहे? मूलभूत हक्क. रशियाकडून मूलभूत कर्तव्य, आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्वे आणि फ्रान्सकडून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. लक्षात ठेवायचे कोणत्या देशाकडून काय घेण्यात आलं यावरही आपल्याला 2 ते 3 वेळा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हे जे आहेत 4 ऑप्शन ते देखील महत्त्वाचे ठरणारे आहेत. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, पारगड किल्ला डॅश या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण जे काही महत्त्वाचे फोर्ट्स आहेत म्हणजे जे काही महत्त्वाचे किल्ले होते ते सर्व किल्ले कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतात किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात यावरती एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यातीलच हा पारगड हा किल्ला आहे. तर पारगड हा जो किल्ला आहे हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येत आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत लक्षात ठेवायचे आपला स्वतःचा जिल्हा सोडून ते दुसऱ्या जिल्ह्यात देखील अप्लाय करतात. म्हणजे आपल्याला त्या जिल्ह्याविषयी महत्त्वाची माहिती जी आहे ती गरजेची आहे. तर त्यामुळे आपण काय केलेलं आहे की जे 36 जिल्हे आहेत तर 36 जिल्ह्यांवरती प्रत्येक जिल्ह्यावरती एक व्हिडिओ घेणार आहोत. म्हणजे येणाऱ्या 24च्या भरतीसाठी आपल्याला तो लेखीसाठी महत्त्वाचा व्हिडिओ ठरेल. कारण त्यामध्ये आपण त्या जिल्ह्याची डिटेल्समध्ये माहिती देणार आहोत. जवळपास 30-30 मिनिटाचा एक व्हिडिओ असणार आहे. तसे आपण टोटल 36च्या 36 जिल्हे घेणार आहोत. पर्याय 2 आपलं उत्तर होईल कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 4 आहे, साताऱ्याचे प्रति सरकार. पहा, प्रति सरकारला अजून एक शब्द होता पहा, पत्री सरकार. तर कोणते पाक्षिक प्रकाशित करत असे? पहा, प्रति सरकार किंवा पत्री सरकार. यावर मित्रांनो आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर साताऱ्याचं जे प्रति सरकार होतं किंवा पत्री सरकार होतं याचं पाक्षिक कोणतं होतं? तर पाक्षिक होतं त्याचं स्वतंत्र भारत. पर्याय क्रमांक 3. याविषयी आपल्याला महत्त्वाचे पॉइंट जाणून घेऊया.
तर साताऱ्याचे प्रति सरकार स्वतंत्र भारत या नावाने पाक्षिक प्रकाशित करत होतं. बहिष्कृत भारत हे जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पाक्षिक होतं. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती. यावरचे 3 महत्त्वाचे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. प्रति सरकार कोणी स्थापन केलं? लक्षात ठेवा, पहिला प्रश्न, प्रति सरकार जे आहे ते कोणी स्थापन केलं? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी. दुसरा प्रश्न, कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं? तर ते स्थापन करण्यात आलं पहा सातारा या जिल्ह्यामध्ये. यावरती तिसरा प्रश्न विचारला जातो की त्यांचं पाक्षिक कोणतं होतं, म्हणजे की हा प्रश्न आहे. त्यांचं पाक्षिक होतं पहा स्वतंत्र भारत. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन डॅश आहेत. पहा नीती आयोग NITI नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर सुमन बेरी. लक्षात ठेवा, कोण आहेत? सुमन बेरी हे नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन आहेत. कोण? सुमन बेरी. तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आहेत आणि यांच्या जागेवर सुमन बेरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. लक्षात ठेवायचे, हा प्रश्न आपल्याला 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. नीती आयोग, नीतीचा फुलफॉर्म काय होतो? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, म्हणजेच नीती आयोग. स्थापना कधी आहे? 1 जानेवारी 2015 मध्ये. अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान मोदी. म्हणजे लक्षात ठेवायचे, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान. हा देखील प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती म्हणजे सरनोबत कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यामधील सरसेनापती, त्यालाच काय सरनोबत कोण होतं? यावरती मित्रांनो आतापर्यंत आपल्याला 6 ते 7 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर ते कोण होते? हंबीरराव मोहिते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर यामध्ये त्यांचं जे काही मंत्रिमंडळ आहे, अष्टप्रधान मंडळ आहे ते आपण पाहून घेऊया. पहा, पंतप्रधान पेशवा मोरोपंत त्रिंबक पिंगळे, पंत अमात्य मुजुमदार रामचंद्र निळकंठ, पंत सचिव सुरनीस जे अण्णाजी पंत दत्तो, मंत्री वाकणीस दत्ताजी पंत त्रिंबक, सुमंत डबीर रामचंद्र त्रिंबक. यानंतर पहा, न्यायाधीश कोण होते? निराजी पंत रावजी आणि पंडितराव दानाध्यक्ष कोण होते? मोरेश्वर पंडित. हे त्यांचं अष्टप्रधान मंडळ आहे. पर्याय क्रमांक 3 हंबीरराव मोहिते सरनोबत होते. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस या दरम्यान धावली. म्हणजे पहिली जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ती कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान धावली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मुंबई ते गांधीनगर हा जो आहे हा त्यांचा रूट होता. पहा, महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस जी आहे मुंबई ते गांधीनगर या दरम्यान धावली. वंदे भारत एक्सप्रेस जे आहे याचं जुने नाव ट्रेन 18 असं होतं. पहा, ट्रेन 18. मुंबई गोवा ट्रेन भारतात 18वी वंदे भारत एक्सप्रेस तर महाराष्ट्राची 5वी ट्रेन ठरलेली आहे. रूट लक्षात ठेवायचंय, मुंबई ते गांधीनगर. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, डॅश यास भारतीय नागरी सेवांचा जनक असं म्हटलं जातं. पहा, भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणून कोणाची ओळख आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना म्हटलं जातं पहा भारतीय नागरी सेवांचा जनक. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, यांच्यावरती महत्त्वाचे आपल्याला प्रश्न नेहमी विचारले जातात. तर त्यातीलच असा एक प्रश्न हा आहे, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना भारतीय नागरिक सेवांचा जनक असं म्हटलं जातं. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्याद्वारे बंगाल, बिहार आणि ओडिसा या ठिकाणी कायमधारा पद्धत सुरू करण्यात आली. यावरती प्रश्न मित्रांनो आपल्याला हमेशा विचारण्यात आलेला आहे. पहा, कायमधारा पद्धत जी आहे ही कोणी सुरू केली? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली आहे कायमधारा पद्धत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, राष्ट्रीय विषाणू संस्थेचं मुख्यालय डॅश या ठिकाणी स्थित आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था किंवा संस्थेचं राष्ट्रीय विषाणू संस्थेचं मुख्यालय. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर पुणे या ठिकाणी स्थित आहे. पहा, राष्ट्रीय विषाणू संस्था याचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. स्थापना आहे 1978 या वर्षी. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजे NIV पुणे ही जी संस्था आहे ही भारतीय विज्ञानाची संशोधन संस्था असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या म्हणजे ICMR च्या विज्ञान संस्थांपैकी एक अशी संस्था आहे.
जिची स्थापना 1978 या वर्षीची आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10 आहे, सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू डॅश आहे। पहा, ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वाधिक जिंकणारा पुरुष खेळाडू कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर नोवाक जोकोविच। पहा, नोवाक जोकोविच हा जो आहे हा सर्वाधिक जास्त ग्रँड स्लॅम पुरस्कार जिंकलेले आहेत। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11 आहे, पॅरिस पॅरा ॲथलेटिक्स जागतिक विजेतेपद 2023 मध्ये उंच उडीमध्ये रौप्य पदक मिळवणारा खेळाडू डॅश आहे किंवा कोण आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण गेल्या वर्षी झालेल्या पॅरा ॲथलेटिक्स मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। लक्षात ठेवा, या ठिकाणी उडी असा आहे, उडीत असा आहे प्रश्न। तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? निषाद कुमार याचं उत्तर असणार आहे। पहा, निषाद कुमार हे जे आहेत हे पॅरिस पॅरा ॲथलेटिक्स मध्ये जागतिक विजेतेपद 2023 मध्ये उंच उडीमध्ये त्यांनी रौप्य पदक मिळवलं आणि ते खेळाडू ठरले आहेत निषाद कुमार हे। भारताने टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये 19 पदक मिळवलेले आहेत। वर्ष आहे 2023 ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 12 आहे, ब्लूमबर्ग अहवालानुसार 2023 डॅश ही भारतीय बँक जगातील सर्वात मौल्यवान बँकांपैकी एक बँक ठरलेली आहे। पहा, ब्लूमबर्ग अहवाल हा जो आहे म्हणजे त्यांचा जो इंडेक्स आहे 2023चा, त्यानुसार खालीलपैकी कोणती अशी भारतीय बँक आहे की जगातील सर्वात व्हॅल्युएबल बँकांपैकी एक ठरलेली आहे? तर ती आहे पहा HDFC बँक। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। लक्षात ठेवायचे, कोणती ठरली आहे? HDFC बँक। तर HDFC ची स्थापना कधीची आहे? 1994 या वर्षी, आणि HDFC या बँकेने जानेवारी 1995 मध्ये एक अनुसूचित वाणिज्य बँकेच्या स्वरूपात काम सुरू केलं होतं। आणि SBI ही बँक जी आहे याची स्थापना 1 जुलै 1955 ला करण्यात आलेली आहे। यामुळेच आपण एक अजून प्रश्न पाहूया। पहा, RBI याची स्थापना कधी करण्यात आली? 1935 या वर्षी। पर्याय क्रमांक 4 HDFC ही सर्वात व्हॅल्युएबल बँक ठरलेली आहे 2023च्या ब्लूमबर्ग अहवालानुसार। प्रश्न क्रमांक 13 आहे, मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड डॅश या कंपनीने लॉन्च केलेले आहे। हे जे ॲप आहे पहा, थ्रेड नावाचं ॲप, लक्षात ठेवा, थ्रेड नावाचं ॲप जे आहे हे सर्वात लेटेस्ट आलेलं एक सोशल मीडियापैकी एक ॲप आहे। तर हे जे आहे त्याला आपण मायक्रो ब्लॉगिंग म्हणू शकतो। हे जे थ्रेड ॲप आहे हे खालीलपैकी कोणत्या कंपनीने लॉन्च केलं आहे? तर ते लॉन्च केलं आहे पहा मेटा या कंपनीने। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मेटाने थ्रेड ॲप हे सुरू केलं आहे। यापूर्वी त्याचं फेसबुक INC म्हणजे त्याला आपण फेसबुक इंक म्हणू शकतो नाव असलेल्या या कंपनीचं नाव सध्या मेटा प्लॅटफॉर्म असं करण्यात आलेलं आहे। म्हणजे एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण, फेसबुक जे आहे फेसबुक याचं नाव बदलून मेटा असं करण्यात आलेलं आहे। आणि मेटा प्लॅटफॉर्म्स ही अमेरिकेत कंपनी आहे व तिचं मुख्यालय कॅलिफोर्निया या ठिकाणी स्थित आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल मेटा। प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय बनावटीचे पहिले लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर खालीलपैकी कोणते आहे? यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलाय पहा 2023च्या भरतीमध्ये। भारतीय बनावटीचं म्हणजे मेड इन इंडिया पहिलं लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर कोणतं आहे? तर त्याचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर प्रचंड। लक्षात ठेवा, प्रचंड या नावाने हे हेलिकॉप्टर आहे जे भारतामध्ये बनवण्यात आलं आहे, एकदम पहिलं बनवण्यात आलं आहे आणि लाईट वेट, त्याला आपण लाईट कॉम्बॅक्ट असं म्हणू शकतो। कोणतं आहे नाव त्याचं? प्रचंड। तर प्रचंड हे हेलिकॉप्टर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, पहा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे HAL या कंपनीद्वारे डिझाईन आणि निर्मित करण्यात आलेलं आहे। प्रचंड हेलिकॉप्टरने पहिलं उड्डाण त्यांचं 29 मार्च 2010 ला घेतलं होतं। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। यावरती प्रश्न मित्रांनो असाही आपल्याला विचारण्यात आलेला होता की जे प्रचंड नावाचं लाईट कॉम्बॅक्ट आहे तर ते कोणत्या कंपनीने हे केलं होतं, निर्माण केलं होतं किंवा त्याचं बनवलं होतं? तर कंपनी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15 आहे, UPI याचं विस्तृत नाव खालीलपैकी कोणतं आहे? पहा, UPIचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे। मित्रांनो यावरती आपल्याला 2 ते 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि असे काही जे शॉर्टकट असतात त्यावरती आपल्याला फुल फॉर्म विचारण्यात येत असतात। तर पहा, UPIचं पूर्ण रूप काय आहे?
UPI आपल्याला वाचता क्षणी लक्षात यायला पाहिजे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच पहा UPI ऑप्शन क्रमांक 1 पहा UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस। आणि महत्त्वाचे जे काही अजून पहा संक्षिप्त रूप आहेत किंवा फुल फॉर्म जे आहेत म्हणजेच काय ATM, यावरही प्रश्न आपल्याला विचारला जातो। ATM झालं, BSF झालं आणि DVD झालं, हे जे आहेत हे 3 महत्त्वाचे असणार आहेत। ATM म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन, AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट, जे की महावितरण भरतीसाठी हा महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो। BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, CAG कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, DVD डिजिटल वर्सटाइल डिस्क, अजून FERA पहा FERA फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन्स ऍक्ट। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर पहा UPI चा फुल फॉर्म। प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम डॅश या गोलंदाजाच्या नावावरती आहे। हा प्रश्न खेळाशी संबंधित असणारा प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो माहित असायला पाहिजे आपल्याला। तर भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम हा कोणाच्या नावावरती आहे? तर तो आहे पहा अनिल कुंबळे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। लक्षात ठेवा, भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम जो आहे तो अनिल कुंबळे यांच्या नावावरती आहे। आतापर्यंत 27 विजयांसह महेंद्रसिंग धोनी जो आहे हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार, कसोटी कर्णधार देखील ठरलेला आहे। लक्षात ठेवायचे, कशासाठी विचारला आहे? आतापर्यंतचा जर भारतातील सर्वात यशस्वी ठरलेला कसोटी कॅप्टन जो असेल तो आहे पहा महेंद्रसिंग धोनी। पर्याय 2 विकेट सर्वात जास्त अनिल कुंबळे यांच्या नावावरती। प्रश्न क्रमांक 17 आहे, डॅश हे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे प्रमुख आहेत। पहा लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे प्रमुख कोण आहेत? म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो? SRPF याचे प्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर चिरंजीव प्रसाद हे जे आहे SRPF चे प्रमुख आहेत। लक्षात ठेवा, हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे। SRPF चा फुल फॉर्म स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स। राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना 1948 या वर्षी। राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय गोरेगाव या ठिकाणी। आणि सर्वात पहिलं SRPF कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? तर पुरंदर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 18 आहे, मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी देखील आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न हे पडतात। तर पहिली आहे की कोणत्या ठिकाणी केली आहे? तर मुंबई या ठिकाणी करण्यात आली आहे। कोणी केली आहे असा आपल्याला प्रश्न आहे, तर ती केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना मुंबई या ठिकाणी केलेली होती। बहिष्कृत हितकार्डिक सभा जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1923 मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं। आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 19 आहे, यादृच्छिक गतीचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? विज्ञानावरती महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 7वीच्या विज्ञानामध्ये देखील आढळतो। मित्रांनो पहा, यादृच्छिक गती याचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? तर याचं महत्त्वाचं उदाहरण आहे पहा फुलपाखराचं उडणं, हे जे आहे यादृच्छिक गतीचं उदाहरण आहे। फुलपाखराचं उडणं, यादृच्छिक गती म्हणजे काय असतं की या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक दिशा गती असं म्हटलं जातं। पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 20 आहे, सिंहाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे? पहा सिंह हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। तर सिंहाचं शास्त्रीय नाव आहे पहा मित्रांनो पॅन्थेरा लिओ, हे जे आहे हे सिंहाचं शास्त्रीय नाव आहे, सायंटिफिक नेम आहे सिंहाचं कोणतं? पॅन्थेरा लिओ। लक्षात ठेवा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। कुत्र्याचं काय आहे? तर कॅनिस फॅमिलारिस आहे। गाईचं काय आहे? बॉस इंडिकस। वाघाचं काय आहे? पॅन्थेरा टायग्रिस। माशीचं काय आहे? मस्का डोमेस्टिक। मानवाचं काय आहे? होमो सेपियन्स। हे जे आहेत हे सर्व आपले शास्त्रीय नाव आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 21 आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश या ठिकाणी स्थित आहे। भारताचं कोणतं राष्ट्रीय अभिलेखागार कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे राष्ट्रीय अभिलेखागार। तर हे कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली या ठिकाणी। तर अभिलेखागार म्हणजे काय? तर त्या ठिकाणी जुनी कागदपत्रे, जुने चित्रपट, जुने दस्तऐवज इत्यादी सेव्ह करून ठेवण्याचं म्हणजे जतन करून ठेवण्याचं ठिकाण जे असतं त्याला म्हटलं जातं पहा लेखा अभिगार। आणि प्रत्येक राज्याचं स्वतंत्र लेखागारही असतं, लक्षात ठेवा। जसं की भारताचं राष्ट्रीय कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्लीचं। त्याच पद्धतीने प्रत्येक राज्य जसं की महाराष्ट्र असो, गुजरात असो, प्रत्येक राज्यासाठी एक स्पेशल अभिलेखागार असतं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 22 आहे भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली। भारत सेवक समाज याची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? यावरती मित्रांनो आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात पहा महत्त्वाच्या संस्था, यावरती प्रश्न लक्षात ठेवा। महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे संस्थापक यावरती प्रश्न आपल्याला नेहमीच विचारण्यात आलेले आहेत। तर भारत सेवक समाज यांची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। तर पहा कधी केलेली आहे? 12 जून 1905 रोजी गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे। तर पुण्यामध्ये स्थापन झालेल्या भारत सेवक समाजाचं उद्दिष्ट काय होतं? तर भारतातील नागरिकांसाठी स्वयंसेवी सेवेचे मार्ग शोधणं व त्यांना विकसित करणं। लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर पुणे या ठिकाणी। पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 23 आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा कर्नाळा पक्षी अभयारण्य यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता। एक वेळा वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा आणि दुसऱ्या वेळेस पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आणि ह्याच प्रश्न SRPF कोल्हापूरसाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे। तर कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे पहा रायगड या जिल्ह्यामध्ये। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। पहिलं पक्षी अभयारण्य आहे पहा कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि हे जे आहे हे रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। सागरेश्वर जे आहे ते पहा सांगलीमध्ये आहे। नांदूर मधमेश्वर अभयारण्य नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 24 आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही? पहा शेवटच्या शब्दावरून पूर्ण वाक्याची लाईन बदलते म्हणजे पूर्ण जे वाक्य आहे त्याचा अर्थ बदलतो। तर खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर महात्मा गांधी यांना अद्यापही भारतरत्न मिळालेला नाही। सचिन तेंडुलकर यांना मिळाला, लता मंगेशकर यांना मिळाला, अब्दुल कलाम यांनाही मिळालेला आहे, पण महात्मा गांधीला आतापर्यंत देण्यात आलेला नाही। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 25 आहे कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा कोसला या कादंबरीचे लेखक आपल्याला मित्रांनो ज्या काही महत्त्वाच्या कादंबरी आहेत कादंबरी आणि त्यांचे लेखक यावरही आपल्याला प्रश्न नेहमी विचारण्यात आलेले आहेत किंवा पुस्तक किंवा मराठी साहित्य याचे लेखक आपल्याला यावरती प्रश्न विचारले जातात। तर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर भालचंद्र नेमाडे यांनी कोसला कादंबरी लिहिली आहे। तर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे। 2015 साली मिळाला आहे। कशासाठी मिळालेला आहे? हिंदू एक समृद्ध अडगळ पहा जगण्याची अडगळ या पुस्तकासाठी किंवा या साहित्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न जे आपल्याला कोल्हापूर SRPF साठी विचारण्यात आलेले होते। या 25 पैकी कितीचे उत्तर आपल्याला देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपल्याला मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।